अलाउ एप्लीकेशन, और ये रिकॉर्डिंग शुरू हो गया। अगर आपको पता नहीं तो रिकॉर्डिंग रहने दो, बाद में मैं वैसे भी एडिट करती हूँ तो आपको टेंशन लेने की जरूरत नहीं है, चलेगा। अभी यहाँ पे देखो, एक चीज जरूरी क्या है, ये इसलिए मैं यहाँ बैठी हूँ, तभी ये पूछते हैं। मैं पहले ये पीछे का पार्टिसिपेंट्स को ही पूछेंगे। हाँ, ये पहले स्क्वायर से फुल स्क्रीन करें। अभी देखो, एडमिट, ये इम्पोर्टेंट है क्योंकि लोग आते जाते रहते हैं। हमने उनको ही बोला है जो जिन्होंने कोर्स लिया है, तो वो पूछ के ही आएंगे। आप हमको ध्यान रखना है कि उसको एडमिट करना है। सो डॉक्टर काले इज ऑनलाइन हो गई है ना? हाँ। अच्छा, अभी ये व्यू, यहाँ पे जो कॉर्नर पे व्यू है, मैं हमेशा स्पीकर पे रखती हूँ ऐसे। अच्छा। हाँ? नहीं करना है, नहीं तो रिकॉर्डिंग में आवाज नहीं आएगी। म्यूट, दैट तो यू अंडरस्टैंड इतना ना। अनम्यूट। हाँ, अनम्यूट मतलब, हाँ, अनम्यूट में ही रखना है। वी शुड नॉट म्यूट इट, बिकॉज नहीं तो आपकी आवाज नहीं रिकॉर्ड होगी। और ये जो वीडियो है, यहाँ पे देखो छोटा सा एरो है, वो एरो पे दबाया तो ये मेन्यू आता है। उस मेन्यू में ये फिंगर्स वाला अपने को, जो हमने यूज किया है, वो अपने आप चूज करता है। लेकिन नहीं तो ये दिखता ही नहीं अगर वो नहीं होता। लेकिन बैकग्राउंड, ये चूज वर्चुअल बैकग्राउंड, उसमें अगर आपको चाहिए तो आप ऐसे भी रहने दे सकते हो, अगर नहीं हो रहा है तो। या जैसे वो नन पे है अभी, लेकिन अगर अपने को चूज करना है तो हम ये यहाँ पे काफी मैंने निकाल के रखे हैं, आप वो चूज कर सकते हो। फोटोग्राफ उसी लिए लिया क्या? वो हमें बाद में सोच रही हूँ उसको पीछे डालने के लिए। कि मुझे कोई सही फोटो चाहिए, ऐसे अच्छा कुछ। एकदम से बिल्डिंग दिखती है तो इट लुक्स फनी, लेकिन बिल्डिंग का बैकग्राउंड रहेगा तो वो थोड़ा अच्छा। मैं बाद में उसको अपलोड करने वाली हूँ। हाँ, तो ये हो जाए, हमने चूज कर दिया इसको। यहाँ पे देखो हाईलाइट क्या है वो बैकग्राउंड, अभी के लिए आइस वाला बैकग्राउंड है। वो क्योंकि मुझे वो अपलोड करना पड़ेगा अभी। तो ये आपका बैकग्राउंड है। नहीं हुआ बैकग्राउंड तो भी कोई टेंशन नहीं, पहले के तो अपने कहाँ नहीं होगा तो यही दिखाई देगा। हाँ, चलेगा ना, इट्स गुड। खाली थोड़ा चाहिए तो मैस थोड़ा निकाल देना, थोड़ा क्लियर दिखता है बस। કાલે તો નથી એટલે તો કાલે એક જ દિવસ, only for one day tomorrow, my holiday. So shall we begin? Yeah, recording is already in progress, so we can begin. एक डॉक्टर काले हैं।
आपण हा आत्मविद्येवरील अभ्यासक्रम सुरुवात करण्याचा तिसरा महिना चालू आहे. या महिन्याअखेर आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. म्हणजे आता पुढचे 3 आठवडे फक्त आपल्याकडे आहेत. त्या दृष्टीने आपला हा अभ्यासक्रम कसा झाला याचे मूल्यमापन करणे ही गरजेचं आहे. त्यासाठी मी एक प्रश्नावली बनवलेली आहे की या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनी भरून द्यायची आहे किंवा पाठवायची आहे. जे इथं प्रत्यक्ष उपस्थित राहतात त्यांनी ती इथेच प्रत्यक्ष द्यावी. जे ऑनलाईन असतात त्यांनी ऑनलाईन भरून पाठवलं तरी चालेल. परंतु मला ह्या अभ्यासक्रमाच्या अखेरीला शक्यतो जे ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची प्रत्यक्ष भेट झाली तर त्यांच्याकडून ह्या अभ्यासक्रमाबाबत त्यांचा प्रतिसाद कसा आहे हे समजून घेणं जास्त सोपं जाईल असं. म्हणून ह्या प्रश्नावलीमध्ये मी जे ऑनलाईन सहभागी झालेले आहेत त्यांना सोयीस्कर असा दिवस वेळ कळवायला सांगितलेला आहे. त्यांनी त्यावेळी इथं प्रत्यक्ष हजर राहावं म्हणजे त्यांच्याशी बोलून त्यांना एकंदर हा सगळा अभ्यासक्रम कसा वाटला कितपत उपयुक्त ठरला किंवा तो उपयोगी ठरण्याच्या बाबतीत त्यांना काही अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी कोणत्या होत्या तो अधिक उपयुक्त व्हावा या दृष्टीने त्यांच्या काही सूचना असतील तर त्या सूचना समजून घ्याव्या. म्हणजे निदान पुन्हा ज्यावेळी हा अभ्यासक्रम आपण सुरू करू त्यावेळी त्या सूचनांचा विचार करून अभ्यासक्रमामध्ये काही बदल आवश्यक वाटले तर ते करता येतील आणि सहभागी होणाऱ्यांच्या
अपेक्षा शक्य तेवढ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तसंच हा अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये जो आमचा उद्देश आहे, म्हणजे फिलॉसॉफी किंवा ब्रह्मविद्या ही केवळ सभासदापुरती मर्यादित राहण्याऐवजी ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सभासदांना ती अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला या अभ्यासक्रमाचा उपयोग होतो. आणि जे सभासद नाही किंवा जे इथं प्रत्यक्ष हजर राहू शकत नाही, पण ज्यांना ब्रह्मविद्येमध्ये रस आहे आणि ती जाणून घ्यायची जिज्ञासा आहे, त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. ज्या महात्म्यांच्या प्रेरणेने ही सोसायटी सुरू झाली, त्यांचा हा उद्देश होता की ही ब्रह्मविद्या त्याच्या आधुनिक स्वरूपामध्ये, म्हणजे थिओसॉफीच्या रूपाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचा मानवतेचा उद्धार किंवा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वत्र प्रसार झाला पाहिजे. आणि ह्या कार्यामध्ये महात्म्यांची अशी अपेक्षा आहे की जे सुशिक्षित सुबुद्ध लोक आहेत, ज्यांना ब्रह्मविद्या थिओसॉफी म्हणजे काय हे समजून घेण्याची नुसती जिज्ञासाच नाही, तर ती चांगल्या प्रकारे समजण्याची क्षमता आहे आणि त्याची उपयुक्तता पटल्यानंतर ती प्रत्यक्ष आपल्या जीवनात आणून तिची उपयुक्तता पडताळून पाहण्याची ज्यांच्यामध्ये प्रामाणिक इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम विशेष करून आहे. याचा अर्थ असा नाही की केवळ हा सुशिक्षित सुबुद्ध लोकांपुरताच मर्यादित ठेवायचा. उद्देश असा आहे की असे सुशिक्षित लोक, सुज्ञ लोक, ज्यांना ब्रह्मविद्येची योग्य ओळख झालेली आहे, तिची उपयुक्तता पटलेली आहे आणि ती जीवनात आणण्याचा जे प्रयत्न करत आहेत, असे लोक हे इतरांच्यासाठी, म्हणजे लार्ज मेजॉरिटी ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेचे एक बहुसंख्य लोक, ज्यांच्यापर्यंत ब्रह्मविद्या केवळ समजून घेण्यासाठी सांगणं हे तेवढं सोपं नाही, पण त्यांच्या समोर असे सुशिक्षित सुविद्य लोक, ज्यांना ती नीट समजली आहे आणि ज्यांच्या जीवनावर तिचा योग्य तो परिणाम घडलेला आहे, ते लोक इतरांच्यासाठी उदाहरण ठरू शकतात. तिची उपयुक्तता त्यांच्याकडून पाहून त्यांना समजेल
आणि ते त्यांच्या आचारातून, विचारातून, आचरणातून, संभाषणातून जे विचार व्यक्त करतील ते सर्वत्र पसरतील आणि त्याचा सकारात्मक परिणाम ताबडतोब जरी झाला नाही तरी यथावकाश होईल. सर्वसामान्य माणसाला, मग तो कुठे शेतकरी असेल, कामगार असेल, गृहिणी असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्या समोर अशा सुशिक्षित सुविद्य लोकांचा एक उदाहरण म्हणून चित्ता बनवण्याची संधी त्या लोकांना लाभेल, हा त्याच्या मागचा दूरदर्शी विचार आहे. त्या दृष्टीने ही प्रश्नावली भरताना तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या मनात काही कल्पना असतील की ज्या ह्या उद्दिष्टाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्यासारख्या आहेत असं वाटते, तर त्या जरूर ह्या प्रश्नावलीच्या सोबत द्याव्या. म्हणून त्याच्यासाठी त्यात मी म्हटलेले आहे की तुम्ही वेगळ्या एका परिशिष्टाच्या द्वारे तुमच्या अशा काही सूचना असल्या तर तुम्ही ह्या प्रश्नावली बरोबर द्या. तर ती प्रश्नावली आपल्याला सगळ्यांना पाठवायची आहे. तर तेही काम जर आज शक्य झालं तर आज, नाही तर तुम्ही मुंबईहून आल्यानंतर, पण ह्या मंडेला आपण जर केलं तर पुढच्या सॅटर्डे संडे पर्यंत आपल्याकडे ही प्रश्नावली आली तर राहिलेल्या सेशन्स मध्ये काही आपल्याला त्या दृष्टीने करता आलं तर कृती करायला आपल्याला थोडी संधी मिळेल, हा त्याच्यामध्ये उद्देश आहे. आणि शिवाय आपल्याला जे ऑनलाईन अभ्यास करणारे आहेत त्यांचा अभ्यास कितपत चाललाय, ह्या अभ्यासक्रमाचा त्यांना कितपत उपयोग होतोय, होत नसेल तर तो त्याची कारणं काय आहेत आणि ही कारणं आपल्याला दूर करून हा अभ्यासक्रम अधिक परिणामकारक कशा प्रकारे करता येईल हे त्यांच्याशी मूल्यमापनाच्या वेळी चर्चा करून आपल्याला ठरवणं सोपं जाईल, ही त्यामागची आमची भूमिका आहे. तर म्हणून फिलॉसॉफी संबंधी आजच्या या सेशनमध्ये थोडं बोलायचं हा माझा विचार आहे. म्हणजे आपण ह्या ठिकाणी फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी म्हणून जगलो, पण मुळात फिलॉसॉफी ही कशासाठी आहे हे आपल्याला जितकं अधिक स्पष्ट होईल तितकं ते आपल्या स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवण्यालाच उपयोगी पडेल असं नाही, तर इतरांमध्ये बदल घडवण्यासाठीही आपल्याला त्यासाठी काही कार्य करता येईल आपल्याला, म्हणजे जे ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभागी होणार आहे त्यांना. कारण शेवटी आध्यात्मिक प्रगती ही केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवून ती जास्त विकसित होणार नाही. कारण आध्यात्मिक प्रगती ही
सर्वांगीण प्रगती आहे आणि सर्वांची प्रगती आहे. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची चौकट, बंधन, मर्यादा ह्या नसाव्यात. ज्याची त्याची जिज्ञासा आहे त्याच्यापर्यंत ती पोचली पाहिजे. मग त्याची शैक्षणिक पात्रता, सांस्कृतिक पातळी ह्या गोष्टी त्या दृष्टीने गौण आहेत. सर्वसामान्य माणसाला ते समजलं पाहिजे या दृष्टीने जे ह्या अभ्यास वर्गामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडून ही एक अपेक्षा आहे की त्यांनी स्वतः तर हे अध्ययन असं चालू ठेवावं. ते केवळ बौद्धिक पातळीवर नुसतं राहू नये, ते त्यांच्या जीवनाचं अंग बनावं. त्यांच्या जीवनामध्ये योग्य तो बदल यथावकाश घडून यावा आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचा उपयोग त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या शेजाऱ्यांना, त्यांच्या सहकार्यांना, जिथे जिथे ते जातील, ज्यांच्या ज्यांच्या ते संपर्कात येतील, मग त्यात नात्याची माणसं असतील, ओळखीची माणसं असतील, अनोळखी अपरिचित असतील, या सर्वांपर्यंत ही विद्या पोचली तर ते एक प्रकारचं समाजाच्या दृष्टीने बीजारोपण करण्यासारखा. ज्या ठिकाणी बीज पडतं तिथं त्या बीजाला जर योग्य माती, पाणी, सूर्यप्रकाश या गोष्टी मिळाल्या तर ते अंकुरित होतं. ती परिस्थिती कदाचित ताबडतोब काही बीजांच्या बाबतीत येऊ शकेल, कित्येक ठिकाणी त्याला बराच काळ जाईल, पण हे प्रयत्न वाया जातात. आणि हे ज्या महात्म्यांच्या प्रेरणेने ही सोसायटी सुरू झालेली आहे त्यांच्या दूरदृष्टीला दिसलेलं सत्य आहे. आणि म्हणूनच त्यांनी या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली आहे. ही सोसायटी आज एवढी जवळजवळ 140 वर्षापेक्षा जास्त काळ अस्तित्वात राहिलेली आहे. तिच्यामुळे ही थिओसॉफिकल चळवळ जगभर पसरलेली आहे. शेकडो हजारो शाखा अस्तित्वात आलेल्या आहेत आणि खंड न पडता हे कार्य चालू आहे. जगाच्या विचारसरणीवर त्याचा प्रभाव पडलेला आहे. अनेक नव्या नव्या पुरोगामी चळवळी आणि त्या चळवळी सुरू करणाऱ्या अनेक संस्था या काळामध्ये अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यांचा जो काही प्रभाव एकंदर मानवजातीच्या प्रगतीसाठी, उत्क्रांतीसाठी कारणीभूत झालेला आहे. त्यामुळे झालेली प्रगती ही कितपत अपेक्षे एवढी झाली
हे सांगणं अवघड आहे. कारण भौतिक प्रगती जशी आपल्याला दिसते आणि त्याचं मोजमाप करता येतं, तितकी नैतिक, वैचारिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती त्याचं मोजमाप करता येणं अवघड आहे. किंबहुना पुष्कळदा भौतिक प्रगती डोळ्यात भरण्यासारखी असली तरी इतर बाबतीत आपली प्रगती होते का आपली अवनती होते, असेही प्रश्न अनेकांच्या समोर तरळत असतात आणि त्याची नेमकी उत्तरं सकारात्मक, नकारात्मक देणं ही सोपी गोष्ट आहे. परंतु निष्ठापूर्वक हे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र ह्या चळवळीला मोठी गरज आहे. त्या कार्यकर्त्यांची याच्याबद्दल अढळ श्रद्धा असेल आणि ते कार्य करण्यासाठी आवश्यक ती योजकता, उत्साह आणि आपल्यासारख्याच इतर कार्यकर्त्याबरोबर सहकार्य करण्याची तयारी आणि ते कार्य पुढे नेण्यासाठी निस्वार्थपणे स्वतःला त्याच्यात काय मिळतं याचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टीने अहर्निश कार्य करण्याची तयारी असलेले कार्यकर्ते जर यातून निर्माण झाले तर आपल्याला जे आपलं पहिलं उद्दिष्ट आहे, टू फॉर्म ए न्यूक्लियस ऑफ युनिव्हर्सल ब्रदरहुड, त्या दृष्टीने तरी निश्चितपणे प्रगती करता येईल. म्हणजे ह्या कार्याचा शुभारंभ फार पूर्वी झालेला आहे, पण त्याचा विस्तार ज्या गतीने होतोय ती कुर्मगतीच आहे आणि कदाचित हे स्वाभाविकही आहे, कारण त्याला गती येण्यासाठी जी जाणीवेची पातळी उंचावणं आवश्यक आहे तेवढी ती जोपर्यंत उंचावत नाही तोपर्यंत ह्या चळवळीचा मानवजातीला अपेक्षित फायदा झालेला आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे अख्ख्या मानव जातीची जाणीव उंचावण्याचं कार्य हे आपल्या समोरचं एक मोठं आव्हान आहे. पण आपल्याला जे ज्ञान झालेले आहे की विकास हा बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो, त्याचं केंद्र हे आपल्या अंतर्यामी असतं. परिस्थिती बदलल्यावर आपला विकास होईल बाहेरची ही कल्पनाच मुळात भ्रामक आहे. जोपर्यंत अंतर्यामी त्याला पोषक आवश्यक असे बदल घडत नाही तोपर्यंत बाह्य परिस्थिती ही बदलत नाही किंवा बदलली तरी ती चिरकाळ टिकत नाही. ही परिस्थिती
अंतर्यामी बदलायचे असेल तर आपल्याला लोकांच्या जाणीवेपर्यंत पोहोचणं आवश्यक. ही चळवळ केवळ मेंदूपुरती मर्यादित राहून चालणार नाही, ती अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. वैचारिक पातळीवर भले मोठी प्रगती होते, पण ज्याला आपण हार्दिक हृदयाच्या पातळीवर बदल घडले पाहिजे असं म्हणतो. भावनात्मक बदल घडणे हे जास्त महत्वाचं असतं. नाहीतर काय होतं, बरेचदा आपण पांडित्य व्यक्त करणारी वेगवेगळ्या प्रकारची भाषणे देऊ शकतो, टाळ्या मिळवू शकतो, लोकप्रियता मिळू शकते, तात्कालिक त्याचे परिणामही कदाचित दृष्टोत्पत्तीस येतात, पण टिकणारा असा बदल घडून येत नाही. तो बदल घडण्यासाठी ह्या अशा सुशिक्षित, सुज्ञ, जाणकार लोकांमधूनच समाजासाठी उदाहरण, ज्याला मॉडेल्स म्हणता येईल, ज्याचं अनुकरण करता येईल, अशी उदयाला येणं आवश्यक. तरच जाणीवेमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये येईल आणि हा बदल यथावकाश घडून आल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीने ही प्रश्नावली बनवलेली आहे. आता आपण मी मघा म्हटल्याप्रमाणे फिलॉसॉफीचा हा जो विचार किंवा शिकवण आहे ती माणसाला कशी आवश्यक आहे याचा अभ्यास करते. माणूस हा विचार करणारा प्राणी आहेच. मन हे त्या विचाराचं साधन आहे. बरेचदा थिंकिंग ॲनिमल असेही त्याला म्हटले जाते. तर्कनिष्ठ प्राणी असेही म्हणता येईल. तर थिओसॉफी हे ज्याला एन्शियंट विस्डम असेही म्हटलेलं आहे. प्राचीन काळापासून चालत आलेले आहे आणि त्याच्यामधून जे काही सिद्धांत मांडले गेलेले आहेत ते अनेक पिढ्यापासून आपल्यापर्यंत किंबहुना अनेक युगायुगातून आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक ऋषी मुनींनी, योगी अशा पुरुषांनी स्वतः प्रयोग करून अनुभवून त्यांचे निष्कर्ष मांडलेले आहेत. त्या सगळ्यांचं कार्य हे स्वतंत्रपणे त्यांनी केलेले आहे आणि स्वतंत्रपणे अनुभवलेले आहे. म्हणजे शास्त्रीय प्रयोग
जसे प्रयोगशाळेमध्ये केले जातात, जसे त्यांनी स्वतःचीच प्रयोगशाळा ही एक प्रकारे या प्रयोगासाठी वापरली आणि त्याच्यातून हे निष्कर्ष सगळ्या भावी मानवतेसाठी मागे ठेवलेले आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला आज होतोय. ते वेगवेगळ्या ग्रंथांच्या माध्यमातून, ज्याला श्रुती स्मृती असं आपण म्हणतो, त्याच्यातून आपल्यापर्यंत येऊन पोचलेले आहे. त्यातून आपण काय शिकलोय तर हे जे काही त्यांनी सांगितलेले आहे हे प्राचीन आणि वैश्विक स्वरूपाचं ज्ञान हे माणसाच्या ठिकाणी ज्या क्षमता आहे, ज्या क्षमता आपल्याला फारशा प्रकट झालेल्या दिसत नाही, त्या व्यापक प्रमाणावर कशा विकसित होतील याचं हे शास्त्र आहे. साधना आणि सिद्धी योगामध्ये विभूतीपाद आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या साधना आणि अनेक प्रकारच्या सिद्धी यांचा उल्लेख आहे. आपल्या तिसऱ्या उद्दिष्टामध्ये सुद्धा unexplained laws of nature and latent powers in man याचा अभ्यास करणं, विकास करणं हे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्याला अखिल विश्वाची ही माहिती त्याच्यात दिलेली आहे. विश्वाची निर्मिती ही जी डॉक्ट्रिन किंवा सिद्धांत आहेत ते सर्वसामान्य माणसासाठी नाही आहे, पण निश्चितपणे ज्या सुबुद्ध सुज्ञ लोकांपर्यंत फिलॉसॉफी आपण द्यायचा प्रयत्न करतो त्यांच्यासाठी ह्या विश्वनिर्मितीचे जे कोड आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे लोक, वेगवेगळे राउंड्स, चेन्स याचा उल्लेख करतो. हे कशासाठी की ह्या विश्वामध्ये, अखिल विश्वामध्ये माणसाचे नेमकं स्थान काय आहे, माणसाची भूमिका काय आहे, अनेक विचारवंतांना पडलेले प्रश्न, मी कोण आहे, मी कुठून आलो, मी कुठे जाणार आहे, मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय, हे प्रश्न केवळ तत्वज्ञानाचे प्रश्न नाही. हे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर महत्वाचे आहेतच, पण त्याहीपेक्षा जास्त ते अखिल मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आणि म्हणून ही चळवळ आहे, हे केवळ वैयक्तिक साधना नाही, याच्यामध्ये सर्वांचा समावेश करून घेणं हे अपेक्षित आहे. इच्छा, ह्युमन विल, त्याच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. ह्या सामर्थ्याचा
अनुभव सर्वांनाच येत नाही, कारण आपण तशा प्रकारची जीवन पद्धती अनुभवल्याशिवाय ह्या सुप्त शक्तींची जागृती होत नाही, अनुभूतीही येत नाही. पण जर आणि ज्यांना ती येते त्यांच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य येऊ शकते. केवळ इच्छेच्या जोरावर प्रत्यक्ष कृती न करता सुद्धा अनेक बदल, बाह्य बदल ते घडू शकतात. बघा, म्हटल्याप्रमाणे बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर आत हा अंतर्यामी हा बदल घडला पाहिजे. हा बदल म्हणजे कुठला बदल? तर ही तुमची जी इच्छाशक्ती आहे, इच्छाशक्ती हा तुमच्या आत्मिक स्वरूपाचा भाग आहे. आपण त्याची तिहेरी ट्रिपल नेचर हा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये विल हे महत्वाचं अंग आहे आणि त्याचा विकास जितका होईल तितक्या प्रमाणे ज्याला आपण रिजनरेशन ऑफ ह्युमॅनिटी म्हटलेलं आहे, ही रिजनरेशन साठी ही सगळी चळवळ आहे. बरेचदा आपल्याला दिसतं की दिवसेंदिवस परिस्थिती आपल्याला नैतिक पातळीवर घसरत चाललेली दिसते. गुन्ह्यांचं प्रमाण वाढतं, आत्महत्यांचं प्रमाण वाढतं, मोठ्या प्रमाणावर हिंसा वाढतात, धार्मिक कलह होताना दिसतात. सत्य सत्य आपण म्हणतो त्या सत्याचाही बरेचदा अपलाप होताना दिसतोय. ही वरवरची लक्षणं आहेत, पण हे का घडतंय? जसं आपण बाहेरचा विकास हा आपल्या अंतरंगात बदल झाल्याशिवाय घडणार नाही म्हणतो, तसेच बाहेर होणाऱ्या ह्या गोष्टी ज्या खरं होता नाही त्या टाळणं हे सुद्धा अंतर्यामी होणाऱ्या बदलावरच. आपण एवढे स्वार्थी का म्हणतोय, स्वयंकेंद्रित का होतोय? एवढी प्रचंड स्पर्धा चाललेली आपल्याला दिसते. या स्पर्धेमध्ये ज्याला आपण कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणतो, गळे कापूस स्पर्धा म्हणता येईल, हे का होते? स्वतःची प्रगती साधताना इतरांना मागे खेचणं आवश्यक आहे का? सगळ्यांना एकत्रितपणे प्रगती साधणं शक्य नाही का? ही सगळ्यांची प्रगती होत नाही, म्हणूनच होणारी प्रगती ही विषम स्वरूपात होताना आपल्याला दिसते. एकंदर मानव जातीपैकी काही अल्पसंख्यांचा, ज्यांची संख्या खूप छोटी आहे, अशांचा विकास उद्धार होत असताना मानव जातीचा एक मोठा भाग हा त्यापासून वंचित राहतोय, असं एकंदरीत आपल्याला चित्र दिसतं. आणि त्यामुळेच अनेक समस्याही निर्माण होत आहेत.
व्हायोलन्स, हिंसा, झगडे, अशांतता, ही सगळी आपल्याला त्याच्याकडे अंगुली निर्देश करतात की आपल्याला ही अंतरंगातील जी जाणीवेची स्थिती आहे तिच्यामध्ये बदल घडवून आणण्यात अद्यापही म्हणावं तसं यश आलेले नाही. आपली जाणीव सूक्ष्म जोपर्यंत होत नाही, आपण जोपर्यंत संवेदनशील होत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वतःपुरत्याच संवेदना जागृत असल्यामुळे दुसऱ्यांचं दुःख, दुसऱ्यांचे कष्ट, दुसऱ्यांची हलाखीची परिस्थिती हे समजून घेणंही शक्य होत नाही. आणि त्यामुळे एकत्रितपणे विचार करणं, एकत्रितपणे कृती करणं, त्या कृतीतून जे काही फळ मिळेल ते एकत्रितपणे सगळ्यांना वाटून घेणं, सगळ्यांना त्याचा फायदा मिळेल हे पाहणं, हे बरेचदा नीतिशास्त्राच्या पुस्तकापुरतेच मर्यादित राहते. प्रत्यक्षात असं होत. ज्यावेळी तीव्रतेने ह्या गोष्टी अंतर्यामी जाणवतील तेव्हाच हे घडत दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला दिसायला. आपण ही जाणीव उंचावण्याचे प्रयत्न केवळ मननचिंतनातून साध्य होणार नाही, कारण या गोष्टी पुष्कळदा आपण आपल्या दैनंदिन जीवनापासून वेगळ्या करतो. दिवसातून अर्धा तास, पाऊण तास मननचिंतन केल्यामुळे परिस्थिती बदलेल या भोळ्या भावड्या समजुतीने परिस्थिती बदलणार नाही. कारण त्या मननचिंतनानुरूप जोपर्यंत जीवनाचा उर्वरित भाग आपण त्यानुसार जगत नाही, तोपर्यंत जे काही सूक्ष्म पातळीवरचे प्रयत्न असतील ते स्थूल पातळीवर आपण ज्या प्रकारचे जीवन जगत असतो त्याच्यापासून कोरडेच राहतात. आपण तुमच्या सत्रामध्ये विशेषतः फिलॉसॉफीचा अभ्यास त्यासाठी कशा प्रकारे करायला पाहिजे याबद्दल थोडं विवेचन तुमच्या सत्रामध्ये. बघा, म्हटल्याप्रमाणे फिलॉसॉफीचा अभ्यास, ब्रह्मविद्येचा अभ्यास आपल्याला जो करायचा आहे त्याचं सोर्स बुक त्याला म्हणतात, ते म्हणजे सिक्रेट डॉक्ट्रिन आहे. म्हणजे पहिलं जे काही अधिकृत असं याचा उगम आहे आधुनिक फिलॉसॉफिकल, तो सिक्रेट डॉक्ट्रिन आहे. आणि त्याच्या जोडीला म्हणजे जे महात्म्यांच्याकडून प्रत्यक्ष मिळालेले आहे ते म्हणजे लेटर्स फ्रॉम द मास्टर्स ऑफ द विस्डम. हे दोन सोर्सेस हे त्या दृष्टीने अधिकृत म्हणायला हरकत नाही. इतर पुष्कळ वाङ्मय आहे त्याचा आधार हे दोन सोर्सेस. म्हणजे आता
लिडबेकर, जिनराज दास, अरुण डेल, जॉफ्रे हॉर्सल, त्रिवेणी, श्रीराम, राधाजी असे बरेच नावाजलेले लेखक नंतरच्या काळामध्ये होऊन गेले. पण याच्यामध्ये जे फिलॉसॉफीची पायाभूत ही शिकवण ह्या दोन ह्याच्यावर आधारित आणि त्यामुळे ज्यांना फिलॉसॉफी समजून घ्यायची म्हणजे जसं आपण म्हणतो फ्रॉम द हॉर्सेस माउथ एखादी गोष्ट ऐकायची म्हणतो तसं म्हणजे याचा जो स्रोत आहे उगम आहे तो ह्या दोन याच्यामध्ये आहे समजायला नंतरच्या ग्रंथांचं जे लेखन आहे ते बरेच मूळ ह्याच्यावर बरेचसे जसे कॉमेंटरीज असतात त्याच्यामध्ये अधिक खुलासा स्पष्टीकरण किंवा ते सोपं करणं सुलभ करणं जास्त लोकांपर्यंत येऊन पोहोचवणं अशा विविध उद्देशाने पुढचं लिखाण केलेलं असतं त्याच्यात त्यांची स्वतःची कॉन्ट्रीब्युशन असतेच जसं आपण म्हणतो की हे सगळं ज्ञान फार पुरातन काळापासून चालू आहे म्हणजेच प्रत्येक युगामध्ये पिढीमध्ये त्या त्या साधकांनी आपापले अनुभव लोकांच्या समोर ठेवले पण ते अनुभव घेताना त्यांना जे मार्गदर्शन मिळालं म्हणजे कुठे गुरुशिष्य परंपरेने ते चालू आता आपल्याकडे ग्रंथ संपदा आहे जे आपल्याला गुरूंच्या स्थानी घडता येईल म्हणजे गुरु ज्यांना लाभतात त्यांच्या दृष्टीने ठीक आहे परंतु बरेचदा जसं एकलव्याची गोष्ट सांगितली जाते की त्याला द्रोणाचार्यांनी मार्गदर्शन नाही केलं तर त्याने द्रोणाचार्यांचीच प्रतिमा बनवली आणि तोच गुरु समजून त्यांनी साधना केली म्हणजे हेही होतं त्यामुळे नंतरचे जे काही लेखक आहेत ग्रंथकार आहेत त्यांची स्वतःची तपश्चर्या त्याच्यामध्ये आहेच पण त्याला जो आधारभूत ग्रंथ आहे ते हे प्रामुख्याने दोन आहेत म्हणजे HPVच्या बाबतीत इतरही ग्रंथ आहेत आयसिस अन्वय आहे थिओसॉफी आहे व्हॉइस ऑफ सायलेन्स आहे तर पण प्रामुख्याने ज्या ग्रंथाचा उल्लेख करता येईल असा सिक्रेट डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये दोन भाग आहेत म्हणजे एकामध्ये विश्वाच्या उत्पत्तीबद्दल हे आहे पहिल्या खंडामध्ये कॉस्मोजेनेसिस आणि दुसरा आहे तो मानव वंश किंवा सगळेच वेगवेगळी प्राणीसृष्टी तिचा उगम आणि विकास हा कसा होत गेला ज्याच्यामध्ये सांगितले तो अँथ्रोपोजेनेसिस असे हे दोन भाग आहेत याच्यामध्ये त्यांनी हे स्वतःच त्यांचं ओरिजिनल आहे असं काही क्लेम केलेलं नाही त्यांनी हे सगळं कंपाईल केलेलं आहे संकलन केलेलं आहे सगळ्या जगात जिथं जिथं वेगवेगळ्या खंडामध्ये देशामध्ये ज्या संस्कृती जे मानववंश उदयाला आहे आणि जी संस्कृती तिथं विकसित झाली त्या वेगवेगळ्या काळातल्या मानवांचं जीवन त्यांच्या चालीरीती त्यांच्या समजुती त्यांच्या श्रद्धा त्यांचे धर्म ह्या सगळ्यांचा त्या धर्मांची शिकवण त्याच्यातले वेगवेगळे पंथ संप्रदाय समजुती इव्हन अगदी अंधश्रद्धा वगैरे त्यांच्या ज्या काही असतील त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा रीतिरिवाज अशा अनेक गोष्टींचा त्यांनी त्यामध्ये समावेश केलेला आहे अनेक ठिकाणी
काही प्रचलित मतं फोडून काढतानाही त्यांनी त्याच्यासाठी त्यांच्या ज्या काही सिद्धी होत्या, गूढ ज्ञान त्याला होतं, अकल्ट हे ज्याला म्हणतो आपण विद्या, गूढ विद्या, त्याचा वापर करून किंवा जसं लिटबिटरनी त्यांच्या ठिकाणी अशाच त्यांच्या सिद्धींचा वापर करून बरेचसे ठिकाणी स्वतःच्या ह्याच्यावरही त्यांनी केलेले आहे. तशा सिद्धी एकविधही होत्या आणि त्या सिद्धींचा वापर करून हे घड झालेलं आहे. तसंच मास्टर्स कडून त्यांना जे काही मार्गदर्शन झालं किंवा प्रेरणा मिळाल्या त्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. तर त्यांनी फिलॉसॉफीचा अभ्यास कसा करावा याविषयीही लिहिलेले आहे. तर ते करत असताना काही मूलभूत मुद्दे ज्याचा आपल्याला विसर पडू देता कामा नये, त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की वननेस ऑफ लाईफ. म्हणजे आपण जीवन हे विविध स्वरूपामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये विविध जाती, धर्म किंवा विविध योनी, विकासाच्या वेगवेगळ्या स्तरावर असलेले प्राणी, या सगळ्यांचाच लाईफ या दृष्टीने आपण विचार करतो. पण वन लाईफ ही जी कल्पना आहे ती बरेचदा आपल्या ठिकाणी अजून रुजलेली नसते. तर ते फिलॉसॉफीचा अभ्यास करताना ध्यानात ठेवण्यासाठी गोष्ट आहे की लाईफ इज वन, इट इज शेअर्ड बाय मेनी इन डिफरंट फॉर्म्स. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, रूपामध्ये त्याची एकाच जीवनाची अभिव्यक्ती होत असलेली तुम्हाला दिसेल. रूपाप्रमाणे ते कमी जास्त प्रमाणात त्यातून व्यक्त होईल. तर हे जे काही व्यक्त होणारं जीवन आहे तोच त्यालाच आपण कॉन्शियसनेस, जाणीव असेही म्हणतो. त्यामुळे कॉन्शियसनेस ह्या समजून घेणं हा सुद्धा फिलॉसॉफीच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. त्या दृष्टीने एनी बेझंटचं स्टडी इन कॉन्शियसनेस हे पुस्तक सुद्धा त्याचा खोलवर जाऊन अभ्यास चिंतन करून त्यांनी लिहिलेले आहे की आपल्यामध्ये ही जी जाणीव कार्यरत असते ती कशी विकसित होत जाते, त्याला बेस काय आहे. म्हणजे जसं, आणि हे सगळं निवेदन शास्त्रीय पद्धतीने केलेलं आहे. धर्मामध्ये वगैरे आपण अनेक गोष्टी ऐकतो, पण ह्या धर्मामध्ये जी काही शिकवण असते तिचा खुलासेवार असा काही स्पष्टीकरण बरेचदा नसतं. आपण श्रद्धेने ते स्वीकारतो, मानतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण फिलॉसॉफीच्या अभ्यासकाकडून ही अपेक्षा नाही. त्यांनी कोणीतरी मास्टर्सने सांगितलंय किंवा HPBने सांगितलंय किंवा त्यानंतरच्या पिढ्यातल्या फिलॉसॉफिस्टनी सांगितलंय की जे कर्तृत्ववान होते किंवा ज्यांचा मोठा अधिकार होता असं समजून ते मानावं, ही कोणाच्या बाबतीतही अपेक्षा फिलॉसॉफीने केलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचं अध्ययन करावं, ते ओपन माइंडने करावं, मोकळ्या मनाने करावं. अगोदरच काहीतरी आडाखे बांधून, काही विश्वास ठेवून त्याच्याशी जुळणारं पटणारं असेल तर स्वीकारायचं, नाहीतर ते नाकारायचं. ही फिलॉसॉफीची एक अभ्यास पद्धती नाही. त्यामुळे तुम्हाला एखादा तुमच्या मताचा असेल, तुमच्या विरोधी मताचा असेल, तरी सुद्धा
आपली मानसिकता अशी पाहिजे की आपण काहीतरी हे नव्याने शिकायचा प्रयत्न करतो. फॉर द फर्स्ट टाइम आपण ते शिकतोय, या दृष्टीने आपल्याला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ते शिकायचं असतं. त्या दृष्टीने ही वन लाईफची कल्पना ही आपण पहिल्यांदा तशी स्वीकारली पाहिजे. त्याच्यावर विश्वास ठेवणं न ठेवणं हे तुम्ही नंतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवाल किंवा जी अनुभूती येईल त्याच्या आधारावर नंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब करा. पण सुरुवातीला तरी अभ्यासाला सुरुवात करताना देयर इज वन लाईफ हे आपण गृहीत धरून चालले. आणखी एक गोष्ट म्हणजे देयर इज नो मॅटर विदाउट लाईफ. आपण मॅटर हे निर्जीव समजतो, पण तसंही नाही. म्हणजे जिथं मॅटर आहे तिथं कॉन्शियसनेस आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा आपण बरेचदा निष्प्राण आहे असं समजतो. कारण त्याच्यामध्ये जर काही हालचाल दिसत असली तर जीवन आहे असं आपण समजतो. एखादी स्थिर वस्तू असली की आपल्याला ती निष्प्राण वाटते, पण तसं नाही. ह्या एका सुखी याच्यामध्ये आणि हे फार सुंदर वर्णन केलेलं आहे की हे जीवन हे कसं आहे तर ते मिनरल्स मध्ये झोपी गेलेलं असतं. वनस्पतीमध्ये ते स्वप्नात असल्यासारखं असतं. प्राण्यामध्ये ते जागृत झालेलं असतं. अशा प्रकारे ती जाणीव मनुष्य मात्रामध्ये ते स्वतःला ओळखतं. सेल्फ कॉन्शियसनेस या ह्याच्यामध्ये ते अशा प्रकारे ते जाणीव ही विकसित होते. आणि ती विकसित कशामुळे होते तर कॉन्शियसनेस ऑपरेट्स थ्रू मॅटर. पदार्थ हा जाणीवेसाठी आवश्यक म्हणजे जाणीव आणि पदार्थ किंवा स्पिरिट अँड मॅटर असं जे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत असं आपण समजतो. In the manifested world, yes, these are two different things. पण त्याचा उगम हा अनमॅनिफेस्ट, अप्रकट अशा पातळीवर असतो, जे ॲब्सोल्यूट आहे, अनादि आहे, अनंत आहे वगैरे वगैरे वेगवेगळी विशेषणे त्याला आपण लावतो विदाउट ॲट्रिब्यूट्स. तर त्याच्यापासून ह्या सगळ्याची उत्पत्ती असल्यामुळे इव्हन मॅटर अँड स्पिरिट आर डिफरंट थिंग्स at the manifested level, but at unmanifested level they are one and the same. म्हणजे असे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की एका टोकाला मॅटर आहे, एका टोकाला स्पिरिट आहे. Spirit in its grossest form is matter, and matter in its subtlest form is spirit. असं त्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. म्हणजे अत्यंत सूक्ष्म स्वरूपात ज्यावेळी तुम्ही पाहता त्यावेळी तुम्हाला ते स्पिरिट वाटतं, आणि ज्यावेळी अत्यंत स्थूल स्वरूपामध्ये ते पाहता तेव्हा तुम्हाला ते मॅटर वाटतं. त्या दोघांमध्ये एनर्जी हा आणखी एक भाग आहे जो त्या ठिकाणी किंवा ज्याला इंटेलिजन्स म्हणतात. ही इंटेलिजन्स ऑपरेट्स एव्हरीवेअर. ही इंटेलिजन्स ही युनिव्हर्सल आहे. आपल्यामध्ये स्थूल स्वरूपामध्ये ही मनाच्या रूपाने असते. आपण 7 प्रिन्सिपल्स मध्ये पाहिलं तर माइंड हा त्याच्या मधला प्रिन्सिपल आहे. 7 प्रिन्सिपल्स मध्ये लोअर माइंड, हायर माइंड हे सुद्धा आपण म्हणतो, बट दे आर नॉट टू.
माइंड एकच आहे. आणि ते ज्यावेळी ते प्युअर माइंड असतं त्यासाठी तिथे इंटेलिजन्स असते. इतर वेळी त्याला आपण इंटेलेक्ट म्हणतो, त्या इंटेलेक्टच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजे आपली जी तर्क बुद्धी आहे जी नेहमी आपल्याला विभाग बुद्धी तसं. पण इन प्युअर फॉर्म तुमची आकलन शक्ती ही पूर्णपणे एकच गोष्ट आहे. इट्स सी ओनली ट्रूथ जे आहे म्हणजे सत्य हे तुम्हाला त्या पातळीवर इंट्युशनल लेवलला किंवा बौद्धिक लेवलला तुम्हाला सत्याचं दर्शन जसंच्या तसं घडतं. इतर वेळी ते जसं मूळ वस्तूची प्रतिमा तुम्ही पाहा तसं म्हणजे प्रतिमा हीच वस्तू असं समजून आपण त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान झालं असं समजतं. पण ते ज्ञान फक्त प्रतिमेचं असतं, वस्तूचं नसतं. वस्तूचं ज्ञान होण्यासाठी तुमची जाणीव ही विकसित व्हायला लागते. त्यामुळे फिलॉसॉफीचा अभ्यास करताना ह्या गोष्टी ची पार्श्वभूमी त्याला असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत ह्या तर्कबुद्धीने या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत त्या पूर्णपणे आकलनही होत नाही. बऱ्याच गोष्टी ह्या अनाकलनीय त्यामुळे जसं याच्यामध्ये म्हटलंय की अनएक्सप्लेन्ड लॉज ऑफ नेचर. निसर्गाचं निरीक्षण आपण केलं तरी सगळे निसर्ग नियम आपल्याला ज्ञान होतातच दिसत. तसंच आपल्यामध्ये सुप्त शक्ती आहे. त्या सुप्त शक्ती ह्या जागृत झालेल्या नसतात, त्यामुळे त्याचीही आपल्याला कल्पना आहे. किंवा आपले जे रिअल नेचर आहे डिव्हाइन नेचर ऑफ असं आपण म्हणतो. पण ह्या आपल्या स्वभावाची खऱ्या मूळ स्वभावाची आपल्यालाच ओळख पटलेली नसते. कारण आपल्यावर प्रभाव त्या मॅटरचा स्पिरिटचा किंवा स्पिरिटचा असला तरी तो ॲट द लेवल ऑफ मॅटर असतो. म्हणजे आपली ॲटिट्यूड किंवा आपले परसेप्शन हे मटेरियलिस्टिक असतं. म्हणजे वस्तूच्या स्वरूपातच त्याची ओळख आपल्याला पडते. म्हणूनच दिसतं तसं नसतं असं म्हणणं हे का आवश्यक ठरतं? कारण आपण दिसण्यावर गोष्टी ओळखत असतो. म्हणजेच काय, बाह्य अपिअरन्स वरून ओळखतो. त्याच्या अंतरंगात जाऊन त्याचं खरं स्वरूप समजलं तर डिव्हाइन नेचर ऑफ मॅन म्हणजे काय हे समजू शकते. तोपर्यंत आपल्याला बाह्य गोष्टींवरून तो समजतो. म्हणजे बाह्य गोष्टी या ॲनिमल पासून फारशा वेगळ्या नाही, फक्त फॉर्म वेगळं पण डिराइव्ड फ्रॉम द ॲनिमल फॉर्म असंच बरेच. उत्क्रांत होण्याच्या तुम्ही जर अवस्था पाहिल्या किंवा मानवी गर्भ या वेगवेगळ्या अवस्थांतरातून विकसित होत असतो. सुरुवातीपासून ज्या गर्भाच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्याच्यातील स्थित्यंतरे आपल्याला दिसतात. त्यामुळे हे समजायला सोपं आहे की फॉर्म चेंजेस, कॉन्शियसनेस चेंज होत नाही, पण expression of consciousness through form changes according to the changes in the form. त्यामुळे त्या मुलाची सुद्धा जशी प्रगती होत जाते त्याच्या शरीराची, त्याप्रमाणे त्याच्या ह्या वेगवेगळ्या क्षमता ज्या असतात म्हणजे म्हणतो अन्नमय कोश, वासनामय कोश, मनोदेह वगैरे वगैरे, त्या सगळ्यातून त्याच्या ज्या कॉन्शियसनेसच्या ज्या क्षमता असतात त्या क्षमता व्यक्त होण्यासाठी त्याच्या लेखांची वाढ व्हावी लागते. हे ह्या जाणीवेच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात की एकच व्यक्ती बालपणामध्ये, किशोरावस्थेमध्ये
तारुण्यामध्ये, प्रौढावस्थेमध्ये, वृद्धावस्थेमध्ये ही पद्धत असते. तो बदल नुसता शरीराचा नसतो, तर शरीराच्या जोडीला तो त्याचे जे एक्सप्रेशन्स असतात, मग ते भावनेच्या स्वरूपात असतील, विचारांच्या माध्यमातून असतील, त्या क्षमता बदलत जातात त्या वाढीवर. म्हणजे इट इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. आणि ही ग्रॅज्युअल प्रोसेस ही केवळ जन्म मृत्यूच्या ह्या कालावधीपुरतीच मर्यादित नाही, तर ही अखंड चालू असते. फक्त त्याच्यामध्ये ही स्थित्यंतर आहे, मृत्यू हे सुद्धा त्यातलं स्थित्यंतर आहे, ती अखेर नाही. हे त्याच्यामध्ये ह्या अभ्यासामध्ये समजून घेणं आवश्यक. म्हणजेच काय की मृत्यू होतो तो फक्त त्या नाशिवंत देहाचा होतो, त्या देहाशी निगडीत असलेल्या जाणीवेचा नाही. ती जाणीव सूक्ष्म देहांच्या सान्निध्यामध्ये टिकून राहते. आणि हे सूक्ष्म देह सुद्धा शेवटी मरते आहे, त्यामुळे त्यांचं विघटन होऊन ते नाहीसे होते, पण तरी सुद्धा ती जाणीव मरते नाही, ती टिकून राहते. ती कारण देहाच्या माध्यमातून टिकून राहते. नंतर तो कारण देह सुद्धा नाहीसा होतो आणि ती जाणीव आत्म्याच्या स्वरूपामध्ये एकरूप होते मूळ जाणीव, म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस. हा जो आपला कॉन्शियसनेस आहे हा मिक्स्ड विथ मॅटर किंवा त्याचे जे संबंधित देह आहे त्या देहाशी निगडीत संलग्न असल्यामुळे ती जाणीव ही मर्यादित झालेली असते. तिचा आविष्कार हा अपूर्ण असतो, पूर्ण नसतो. जसजशी ती जाणीव सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा पातळीवर जाते, तशी तशी ती अधिक अधिक सत्याच्या जवळ जाते. म्हणजे आपले जर मूळ स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या सूक्ष्मतम पातळीपर्यंत ती जाणीव देता आली तर आपलं ते दैवी गुणसंपत्ती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो, त्याची अनुभूती घेणं शक्य आहे. तर ह्या आत्मविद्येच्या अभ्यासामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे की त्या जाणीवेच्या कार्याचा ते कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून ती व्यक्त होत असते याचा जोपर्यंत आपल्याला उलगडा नीट होत नाही तोपर्यंत जीव हा कशा प्रकारे विकसित होतो हे केवळ त्याच्या देहाच्या विकासाशी निगडीत नाही, तर प्रामुख्याने ते त्याच्यामधल्या जाणीवेचा आविष्काराशी निगडीत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे सगळी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, अगदी ज्याला आपण निर्जीव समजतो अशा अणुरेणूपासून ते माणसापर्यंत, आणि माणसाचीही पुढे उत्क्रांती चालूच असते, कारण त्याच्या त्या जाणीवेच्या आणखी आविष्काराला माणसाच्या स्थितीमध्ये ज्या मर्यादा असतात त्याही मर्यादा ज्यावेळी माणूस आपल्या प्रयत्नपूर्वक साधनेने पार करतो तेव्हा ती जाणीव पूर्णपणे प्रकट होते. त्यावेळी आपल्या दैवी स्वरूपाचा आपल्याला प्रत्यय येतो, खात्री पटते. ही प्रक्रिया ही कॉन्शियसनेसच्या बाबतीत ग्रॅज्युअल नसते, पण फॉर्मच्या बाबतीत ती ग्रॅज्युअल असते, क्रमशः होत असते.
आणि हा विकास व्हायला प्रचंड कालावधी लागतो. कारण आपण जसं पाहिलं क्रिएशन ऑफ मॅटर ही सुद्धा प्रक्रिया किती अवघड गुंतागुंतीची आहे आणि धीमेपणाने चालणारी आहे. त्या क्रिएशन ऑफ मॅटर नंतर क्रिएशन ऑफ फॉर्म्स, मॅटर मधून फॉर्म्स, ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते आणि नंतर युटिलायझेशन ऑफ दोज फॉर्म्स बाय कॉन्शियसनेस, म्हणजे त्याच्यातून हा फॉर्म मधला रूपामधला बदल घडत असतो. पण हा जाणीवपूर्वक घडवण्याची क्षमता माणसामध्ये असते. हा मुख्य फरक आत्मविद्येमध्ये आपण समजून घेतला पाहिजे. इतर प्राणी मात्रामध्ये ती क्षमता नसते. ते निसर्गाच्या गतीप्रमाणे ते विकसित होत असतात किंवा ते जर माणसांच्या सान्निध्यात आले तर माणसाच्या सहवासामुळे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ते गुण प्रकट व्हायला, जसं आपण डोमेस्टिक ॲनिमल्स, पाळलेली जनावरं असतात ज्यांच्यावर आपण वेगवेगळे जसे आपल्या मुलांवर संस्कार करतो तसे कळत नकळत त्यांच्यावरही जे संस्कार होत असतात त्या संस्कारांचा परिणाम म्हणून त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या विशेषतः जाणीवेमध्ये हा फरक व्हायला लागतो. तर हा सगळा अभ्यास करताना हा जो आपल्या जाणीवेचा सतत वर जाण्याकडे जो प्रवास असतो तो समजून घेणं हे आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट जी माणसाचं ह्या सगळ्या याच्यामध्ये जी स्थान किंवा भूमिका आहे ते समजून घेण्याची दृष्टीने आवश्यक आहे की आपण हे जरी उत्क्रांती म्हटली तरी त्याची सुरुवात ही ज्याला इन्व्होल्युशन म्हणतात त्याच्यापासून आहे. इन्व्होल्युशन म्हणजे काय तर स्पिरिट एंटर्स इनटू मॅटर, दॅट इज इन्व्होल्युशन. म्हणजे जाणीव ही हळूहळू वेगवेगळ्या सृष्टीच्या राज्यातून एक प्रकारे तिचं अवतरण होत असतं. म्हणजे कसं तुम्ही पाहिजे असेल 7 ग्लोब्स म्हणजे कुठले तर आपण सृष्टीची 7 प्रकारची रूपं आपण त्याच्यामध्ये पाहिलेली आहेत. मानवी, पाशवी, वनस्पती, खनिज आणि त्याच्याही पलीकडचे म्हणजे कुठले एलिमेंटल्स, एलिमेंटल 1, एलिमेंटल 2, एलिमेंटल 3 अशा काही व्यवस्था सांगितल्या. तर आपल्यामध्ये ही सुरुवात एलिमेंटल्स पासून झालेली आहे. प्रकट जी सृष्टी आहे त्याचं आणि ह्या एलिमेंटल्सची जी उत्क्रांती आहे ती आपल्या दृष्टीने ते एक प्रकारचं इव्होल्युशनची पातळी आहे. म्हणजे इव्होल्युशनच्या विरुद्ध दिशेने जाणारी ती प्रक्रिया आहे. कारण त्यांची उत्क्रांती ही खनिज सृष्टीकडे जाणारी आहे. एलिमेंटल मधून खनिज म्हणजे त्या एलिमेंटल्स म्हणून ते अप्रकट असतात, खनिज म्हणून ते प्रकट होतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती उत्क्रांती असते. पण आपल्या दृष्टीने खनिज परिस्थितीकडे जाणं हा सुद्धा विरुद्ध दिशेचा प्रवास. त्यामुळे आपले जे काही सूक्ष्म देहामध्ये या एलिमेंटल्सचं कार्य चालतं ते पुष्कळदा आपल्याला जास्तीत जास्त प्रवृत्ती मार्गाकडे खेचणार असतं. इंद्रियांच्या ज्या काही वासना आहेत त्या वासना ह्या एलिमेंटल्सची ती स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे ते नैसर्गिक आहे.
त्याच्यात अनैसर्गिक काही नाही. पण जसं आपण म्हणतो की माणसाचं वेगळेपण कशात आहे, त्याच्या स्वतःच्या जाणीवेमध्ये आहे. सेल्फ कॉन्शियसनेस म्हणजे हे समजण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसं मी आहे तसं ते देह म्हणजे मी नाही हे त्याच्याच बरोबर समजण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे ह्या एलिमेंटरीजचं जे कार्य आहे ते कार्य कसं आपल्या उत्क्रांतीला प्रतिकूल ठरू शकतं ह्याचीही जाणीव जर त्याने ठेवली तर त्याला आपला विकास हा अधिक वेगाने साधता येईल. म्हणजे जे त्यांच्या दृष्टीने नॅचरल आहे ते आपल्या दृष्टीने नॅचरल आहे असं समजण्याचं कारण. मला एखाद्या गोष्टीचं टेम्पटेशन होणं हे स्वाभाविक आहे असं आपण, पण ते टेम्पटेशन हे माझं नसतं. ते टेम्पटेशन हे त्या एलिमेंटरीजमुळे निर्माण झालेले असतं. कारण त्यांची ती उत्क्रांतीची गरज असते. त्यांना ती धडपड करून त्यांची उत्क्रांती साधायची असते. पण ते आपल्या उत्क्रांतीच्या आड येणारे असते. आणि म्हणून अंतर्गत संघर्ष जो असतो तो त्याच्यामुळे असतो. आणि तोच जर आपल्याला त्याच्यात आपली बाजू जर बलवान बळकट करायची असेल तर आपल्या बाजूला आपली इच्छाशक्ती असते. आपल्या ते दैवी गुण संपत्ती असते. विल विस्डम ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो. म्हणजे विल आणि विस्डम प्रमाणित कृती करण्याची आपल्यामध्ये क्षमता असल्यामुळे आपण केवळ त्याच्यासाठी निसर्गावर अवलंबून नसतो. फक्त निसर्ग नियमांचं ज्ञान हे त्या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतं. निसर्गाच्या विरुद्ध न जाता निसर्गाशी सहकार्य करून आपला विकास कसा साधायचा हे समजण्याची आणि त्याप्रमाणे आचरण करण्याची क्षमता माणसामध्ये आहे. आणि फिलॉसॉफीच्या अभ्यासाने ती प्रत्यक्ष आपल्यामध्ये उतरू शकते. हा फिलॉसॉफीच्या अभ्यासाचा ह्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या धर्मामध्ये कुठे धार्मिक शिकवणुकीमध्ये तुम्हाला त्याचे विवेचन सापडणार नाही. हे फिलॉसॉफीचे वेगळे. याला जो एक शास्त्रीय पार्श्वभूमी किंवा पाया आहे तो समजून घेतलं तर आपल्या बऱ्याचशा शंकांचं निवारण केलं. माणसाला केव्हा पटतं, ज्यावेळी तो निशंक होतो तेव्हा ती गोष्ट पटते. जोपर्यंत मनामध्ये काही शंका असतात तोपर्यंत ती स्वीकारणं म्हणजे अंधश्रद्धा. शंका निरसन झाल्यावरती स्वीकारणं ही श्रद्धा असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधला तो फरक आहे. म्हणजे तर्कबुद्धीचं समाधान करूनही आपण घेतलं पाहिजे. नाहीतर चुकीच्या गोष्टींना आपण पुष्कळदा ती आपण इंट्युशन समजण्याची चूक करण्याची शक्यता असते. बरेचदा मला अंतःप्रेरणेने असं वाटतं असं आपण म्हणतो, पण ती खरोखर अंतःप्रेरणा आहे ही माझी अंधश्रद्धा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करण्याची क्षमता तेव्हाच प्राप्त होते ज्यावेळी आपल्याला ती विवेक शक्ती, विवेक नुसती विचारशक्ती नाही तर विवेक शक्ती, विचारामध्ये गल्लत होऊ शकते. विवेक प्राप्त झाल्यावर तुम्ही सत्य काय आणि असत्य काय हा निरक्षर विवेक करण्याची पात्रता किंवा क्षमता प्राप्त झाली की आपल्याला आपला विकास साधणं शक्य असतं. तोपर्यंत आपण नुसतं एखाद्या अंधळ्या माणसाची वाटचाल जशी असते तशी जीवनामध्ये आपली वाटचाल असते. काठी टेकत टेकत आपण चालतो. कुठे काठी अडली की हा इथे रस्ता नाही, दुसरीकडे वळायचं. हे जे असतं तसं ट्रायल अँड एरर सारखं आपलं वाटचाल चालू असते. पण ज्यावेळी आपल्याला स्पष्ट दिसतं की इथे खड्डा आहे त्या बाजूला वळायचंच नाही आणि दुसरीकडे काटे कुठे आहे, खडक आहे, दगड दुसरे आहे, तिकडे वळायचंच नाही, जो वर्ग सरळ आहे तिथून जायचं. हे जितकं समजायला सोपं आहे तितकं विवेक प्राप्ती झाल्यानंतर जीवनाची वाटचाल ही सोपी सरळ होते. कारण त्या ठिकाणी मग शंका कुशंका याला वाव राहत.
तर ही स्थिती ह्या फिलॉसॉफीच्या अध्ययनाने प्राप्त होणे अपेक्षित आहे. म्हणून साधन चतुष्टयामध्ये विवेकाला पहिलं स्थान दिलेलं आहे. विवेक, वैराग्य, सदाचार किंवा षट संपत्ती आणि शेवटी मुमुक्षुत्व किंवा प्रेम, ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत साधकासाठी. त्याची विवेक ही पहिली पायरी आहे. तर ही पायरी प्राप्त करणं यासाठी आपल्याला खास करून ॲट द फीट ऑफ द मास्टर हे पुस्तक त्याची शिफारस केलेली आहे. कारण याच्यामध्ये कृष्णमूर्ती बाल्यावस्थेत असताना, कुमारवयीन असताना हे त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मुलाला शिकवलेल्या गोष्टी ह्या जशा त्याच्यावर चिरकाल परिणाम करून करणारे असतात, ज्यावेळी इतर गोष्टींचा पगडा त्याच्यावर फारसा पडलेला नसतो किंवा ज्यावेळी स्वतःची मतं अशी त्याने बनवलेली नसतात, त्यावेळी ह्या गोष्टी जर समजल्या तर त्याचा उपयोग हा अधिक खोलवर होतो आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा प्रत्यय, त्याची अनुभूती यायला वाव राहतो. तर त्या दृष्टीने हे ॲट द फीट ऑफ द मास्टर हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिलेलं आहे की इतर ग्रंथ हे तुम्हाला क्लिष्ट वाटतील, दुर्बोध वाटतील, बोजड वाटतील, त्याचं बुद्धीला आकलन होणं पुष्कळदा अवघड वाटेल. म्हणून हे एखाद्या मुलाला किंवा मुलीला सुद्धा चटकन समजू शकेल अशा सोप्या भाषेमध्ये आणि सोपी सोपी उदाहरणं देऊन आणि साधनेचे सोपे प्रकार सांगून पटेल अशा पद्धतीने निवेदन केलेलं आहे. म्हणून नवीन अभ्यासकाने हे पुस्तक जरूर वाचावं असं आहे. त्या ॲट द फीट ऑफ द मास्टर मराठीमध्ये आपण त्याचं मला वाटतं साधन चतुष्टय असंच भाषांतर केलेलं आहे. काशीबाई कानेटकर यांनी त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. ह्या पुस्तकाच्या कितीतरी भाषांमध्ये आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि लाखो प्रतींचं वाटप झालेलं आहे. तेव्हापासून अजूनही नवीन नवीन आवृत्ती त्याच्यात निघत असतात. पुस्तक छोटं आहे, पॉकेट बुक सारखंच आहे ते आणि मोठ्या आवृत्ती आहेत. त्याच्यावर कॉमेंटरी सुद्धा आहेत. आणि बेझंट आणि लेट यांनी विस्तृत अशा त्याच्यावर कॉमेंटरीज लिहिलेल्या आहेत. म्हणजे ॲट द फीट ऑफ द मास्टरवर आहे, लाईट ऑन द पाथ वर आहे, व्हॉइस ऑफ द सायलेन्स वर आहे. ही 3 पुस्तकं ही फिलॉसॉफीमध्ये 3 जेम्स म्हणून ओळखली जातात. म्हणजे साधकाला अर्थात दुसरी 2 पुस्तकं आहेत की ॲट द फीट ऑफ द मास्टर थोडी समजायला सोपी आहे. विशेषतः व्हॉइस ऑफ द सायलेन्स हे बरेच गूढ वाटेल अशा प्रकारचं पुस्तक आहे. पण एक प्रकारे ते योग साधनेवरचंच पुस्तक आहे. फक्त त्याची भाषा गूढ आहे. पण सर्वसाधारणपणे जसा आपण अष्टांग योग शिकतो तशाच प्रकारे पण जी उदाहरणं दिलेली आहेत, ज्या प्रतिमांचा वापर केलेला आहे, ज्या उपमा वगैरे वापरलेल्या आहेत, त्या समजून घेतल्यावरच त्याचा अर्थ हा समजण्यासारखा आहे. त्यामुळे नंतरच्या काळात थोडं आपलं अध्ययन चांगलं झाल्यानंतरच ही पुस्तकं वाचणं हे श्रेयस्कर आहे. त्याच्यापर्यंत पूर्वी HKVचं दुसरं एक पुस्तक आहे की टू थिओसॉफी. तर की टू थिओसॉफी म्हणजे फिलॉसॉफीची ओळख किंवा गुरु केली असं त्याचं भाषांतर केलेलं आहे मला वाटतं. तर ते पुस्तक मराठीमध्ये आहे. हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे जे पुस्तकातले पाठ आहेत, चॅप्टर्स आहेत, ते तुम्हाला ज्या विषयाचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्हाला निवडता येते. म्हणजे वेगवेगळे धर्म याच्यावर त्याच्यामध्ये विवेचन सापडेल किंवा
अनेक नवीन सभासदांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे, कारण HPVचं हे वैशिष्ट्य आहे की त्या अगदी सडेतोड भाषेमध्ये आणि सुस्पष्टपणे त्यांचे विचार मांडत असतात. म्हणजे विरोधकांची ते मग त्या ठिकाणी काही हे ठेवत नाही. त्यांच्या वादविवादामध्ये जसा हातखंडा तुम्हाला दिसून येईल की विरोधकाला कसं दिसतं नाबूद करायचं याची त्यांच्या ठिकाणी जबरदस्त अशी हे आहे. त्या ठिकाणी तर ते पुस्तक सुद्धा वाचण्यासारखे. पण त्याचबरोबर सौम्य भाषेमध्ये लिहिलेलं दुसरं पुस्तक म्हणजे पावरीनी फिलॉसॉफी इन क्वेश्चन्स अँड आन्सर्स किंवा अशाच स्वरूपाचं शीर्षक दिलेलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला फिलॉसॉफीची ओळख करून दिलेली आहे. ती सुद्धा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करून दिलेली आहे. त्यामुळे नवीन अशा अभ्यासकांना हे पुस्तक पावरींचं पुस्तक सुद्धा फिलॉसॉफी समजून घ्यायला, सुलभपणे समजून घ्यायला पुष्कळच उपयुक्त आहे. इथे सुद्धा लॉजमध्ये रविवारी आपण त्याचं अध्ययन सुरू केलं. अजून त्याला म्हणावा तसा मुहूर्त लागलेला नाही, तर पण यापुढे आपण ते नियमितपणे करायचा प्रयत्न करणार आहोत. तर पण काही ना काही कारणामुळे इतर प्रासंगिक महत्वाच्या गोष्टी गेल्या 2-3 रविवारी उद्भवल्या आणि त्यामुळे आपलं त्याच्यामध्ये खंड पडलेला आहे. पण ते आपल्याला सुरू करायचं आहे आणि ते जर आपण पुढे मागे ते ऑनलाईन केलं तर इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. त्याशिवाय 7 मॅन्युअल्स आहेत फिलॉसॉफी. तर ती ॲनी बेझंट आणि CW लेगवेटर यांनी लिहिलेली आहे. तर ह्या 7 मॅन्युअल्सचं सुद्धा वाचन तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला फिलॉसॉफी ही छोट्या छोट्या ह्या पुस्तकांच्या माध्यमातून समजून घ्यायची हे चांगली सुविधा आहे. म्हणजे विशेषतः टेक्स्टबुक ऑफ फिलॉसॉफी एलिन विटर यांचं पुस्तक त्याच्यामध्ये आहे. नंतर वेगवेगळ्या ज्या प्लेन्स ज्याला आपण म्हणतो त्या प्लेन्स बद्दलची माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल. तर असे हे वेगवेगळे फिलॉसॉफीचं साहित्य सगळ्या लोकांपर्यंत त्यांच्या बौद्धिक क्षमतेपर्यंत शैक्षणिक पात्रतेनुसार ज्याला जे पचण्यासारखं आहे, आत्मसात करण्यासारखं आहे त्याप्रमाणे उपलब्ध करून ठेवलेले आहेत. वेगवेगळे ही फेडरेशन सुद्धा काढली. त्याचाही मुख्य उद्देश तोच होता की प्रादेशिक पातळीवर ज्या वेगवेगळ्या भाषा असतात त्या भाषांमध्ये याचं मूळ इंग्रजी साहित्याचं भाषांतर करून सर्वसामान्य लोकांना ते उपलब्ध करून द्यायचे. कारण इंग्रजीचा त्यावेळी आजच्या एवढा प्रचार प्रसार झालेला नव्हता. आजही खेड्यापाड्यातल्या अनेक लोकांना इंग्रजीतून जे समजून घेणं अवघड झालं आणि त्यामुळे प्रादेशिक भाषामधून याची निर्मिती आवश्यक आहे. अशी मराठीमध्ये जवळजवळ 40-45 पुस्तकं आपल्याकडे आहेत. पण अजूनही नवीन पुस्तकांची आवश्यकता आहे. जुनीही पुस्तकं कदाचित जुन्या भाषेमध्ये लिहिली गेली असली तर त्या आताच्या प्रचलित भाषेप्रमाणे त्यांची नवीन संस्करण होणं ही काळाची गरज आहे. तर हे कार्य अशा ह्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्याला गती मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण याच्यावर जितकं वाचन मनन चिंतन होईल त्याप्रमाणे नवीन साहित्य निर्मितीही होईल आणि नवीन विचार नवीन कल्पना ह्या प्रस्तुत होत जातील. कारण आपण इनर गव्हर्नमेंट ऑफ द वर्ल्ड हा एक विषय घेतला होता
जगाचं गुप्त शासन जसं त्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये हे सिद्ध करू की जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारलहरी प्रस्तुत करत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना प्रेरणा मिळू शकतात. मग ते सायंटिस्ट असतील, लेखक असतील, कलावंत असतील, कवी असतील, चित्रकार असतील, ह्या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्राशी निगडीत अशा नवीन कल्पना मिळतात, नवीन उपक्रम सुरू होतात, नवीन संस्था निघतात, नवीन चळवळी सुरू होतात आणि ही सगळी त्यांनी योजलेली माध्यमं आहेत, ज्या माध्यमांचा उपयोग करून ज्या उद्देशाने थिओसॉफीची ही चळवळ सुरू केलेली आहे, ती चळवळ पुढे नेण्याचं कार्य या पद्धतीने त्यावेळी सुरू होतं, आजही ते चालू आहे, पुढेही ते चालू राहणार आहे. कारण हे दीर्घकाळ चालणारं असं काम आहे. तर त्या एकंदर साखळीतला हा अशा प्रकारचा अभ्यासक्रम हा केवळ एक छोटासा दुवा असतो आणि तो दुवा आपल्याला मागच्या गोष्टी पुढे न्यायला उपयोगी पडणार असतो. तर त्या दृष्टीने या अभ्यासक्रमाचा उपयोग व्हावा ही अपेक्षा आहे. या ठिकाणी मी आता थांबतो, 7 वाजलेले आहेत.